नमस्कार सर्वांना। तर बघा इकडे आहे ना मी हे माप डिझाईन गळा आहे, तर त्याच्यामुळे हा पट्टा आहे ना सिधा कट करून घ्यायचा आहे। आणि नंतर बघा इकडे आहे ना माप मी घेते वरून, तर घेतलं आहे म्हणजे पहिले तुम्हाला समजून सांगते। हे 3 घेतलं आहे, हे 4.5 घेतले आहे, असा राऊंड दिलेला आहे गोल असा। आणि इकडनं आहे ना परत हा जो पट्टा आहे ना आपल्यावरती अवलंबून आहे, म्हणजे कस्टमरवरनं 2.5चा 3चा असं घेऊ शकतो। असं मी काही व्यवस्थित आता तुम्हाला बघा डायरेक्ट कट करून दाखवते बरं का हे, तर मग नंतर ही डिझाईन बनवू। हा बघा हा पट्टा आता वेगळा केला आहे। आणि तो पट्टा कशामुळे वेगळा केला की कारण याला आहे ना डिझाईन आहे इथं, आणि पूर्ण त्यांना आहे ना पाठीला असा पूर्ण पट्टा पाहिजे त्याच्यामुळे। आणि बघा आता हा गळा कट करून घेते मी, हा कट करून घेते, याला साईडला ठेवते। हे बघा हे असं काही छान असं कट करून घेतलं आहे। आणि ना आता याच्यावरती असं सिद्धच ठेवायचं आहे, पायपिंग करायची बरं का, मला उलट्यावरती ठेवायचं आहे। आणि आता पूर्ण आहे ना शिलाई करून घ्यायची। पूर्ण चारी बाजूने ना छान अशी शिलाई करून घ्यायची। अस्तरसोबत ही मेन फॅब्रिक आहे ना ब्लाऊज पीस त्याच्यासोबत, जेणेकरून तो कपडा इकडे तिकडे होणार नाही आणि आपली डिझाईनसुद्धा छान होईल बरं का। बोटनिक गळा आहे नॉर्मल असा, जास्त नाही घेतला कारण त्या बाईची माप आहे ना खूप छोटा आहे, त्याच्यामुळे मी जास्त नाही घेतला आहे। कारण मग ते ना शोल्डर उतरायचं आणि आहे ना गळ्यामध्ये ढिल्ला होतो तसं ब्लाऊज, त्याच्यामुळे मी कमीच घेतलं आहे शोल्डरमध्ये बोटनिक। हे बघा कट करून घेऊ आता। हा सुद्धा इथून कट करून घेऊ। आणि इथून आहे ना हा गोल असा अर्धा चंद्रासारखा जो गळा आपण कटिंग करायचा ना डिझाईनसारखं आहे, नॉर्मल अशी डिझाईन आहे। मला मोबाईलमध्ये म्हणजे मोबाईल पॅटर्न पाठवलं होतं त्यांनी, तर मला सेम तसंच बनवायला लावलेलं आहे, त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे। आणि आता आहे ना पूर्ण याला पायपिंग करून घ्यायची आपल्याला, पूर्ण गळ्याला इथून आणि इथून पण पायपिंग करून घ्यायची। तर तोपर्यंत हे ना मी साईडला ठेवते। आणि हा पट्टा जो मी आता तुम्हाला कटिंग करून दाखवलं ना तो आता जोडून घ्यायचा आहे। तर बघा इकडे उलटवून घेते मी आणि ना डायरेक्ट पलटवून घेते इथं, जेणेकरून ही जी लेसची डिझाईन आहे ना ती येऊन जाईल व्यवस्थित अशी। कवर शिलाई करून घ्यायची। परत आहे ना पलटवून घ्यायचं आहे, असं वरती आणायची हे पट्टा लेस। बघा हा डिझाईन आहे ना पूर्ण अशी येणार आहे। आता पायपिंग करते, मग मी तुम्हाला पुढे दाखवतेच त्या पद्धतीने। बघ छान असं मस्त एक साईडला आपला गळा मस्त तयार होऊन, छोटीशी नॉर्मल डिझाईन आहे, त्यांनाही ना हा पट्टा पाहिजे पूर्ण, म्हणजे डिझाईन कापायला नको म्हणे, त्याच्यामुळे मी आहे ना नॉर्मल अशी मी त्यांना बोलले की मला असं व्यवस्थित पॅटर्न पाठवा की मोबाईलमध्ये, की हा पट्टासुद्धा त्याच्यात येईल। मग हा गळा आहे ना जब मोबाईलमध्ये पाठवलं आहे खूप मोठा आहे असा इथून असा, पण ना हे डिझाईन घेण्यासाठी ना मी थोडा छोटा घेतला इथं। तर चला आता इथं पायपिंग करू आपण।
हे बघा उरत पट्ट्या आता कापून घेतल्या आहे आणि आता जोडायचे आहे त्यांना. तर बघा ही पट्टी जोडून घेतली आणि ना पूर्ण याला पायपिंग करायची आहे. 1 इंचाची मी पट्टी कटिंग केली आहे बरं का, उरेत पट्टी. आणि याच्यावरती आता आहे ना छान अशी डबल फोल्ड करायची आणि याच्यासोबत अटॅच करायची आणि त्याच्यावरून दोरी ठेवायची बरं का. हे बघा अशी काही छान अशी पायपिंग करून घ्यायची आहे पूर्ण पट्ट्याला. आता जो उरलेला कपडा आहे ना तो कट करून घेऊ आपण. तुम्हाला सुद्धा ब्लाऊज कटिंगची आणि स्टिचिंगची आवड आहे का? आवड असेल तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. तुम्हाला सुद्धा एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला नॉर्मल अशी डिझाईन ब्लाऊज कटिंगची म्हणा की ब्लाऊज डिझाईन सिंपल पद्धतीने शेअर करते बरं का. कारण मलासुद्धा जेवढं येतं ना तेवढं तुमच्याशी शेअर करते. आणि बघा आता पायपिंग ना उलटून घेऊ आपण. हां, आणि जेवढी बारीक पाहिजे ना तेवढी बारीक पायपिंग करायची आता. आणि आता परत एक कवर शिलाई करून घेऊ. कारण हे जो जास्तीचा आपण पायपिंगचा कपडा राहतो ना तो असा होतो, त्याच्यामुळे त्याला पॅकिंग करून द्यायची. हे बघा छान असे मस्त पट्टल रेडी झालेलं आहे. तर बघा इकडे आता छान असं हे डिझाईन केली ना, तर आता मधोमध अशी कट करून घेते मी. दोरी लावायची बरं का त्याच्यामुळे, आणि पायपिंग करणार आहे त्याच्यामुळे. बघा आता मधोमध कट करून घेतलं आणि आता 2 भाग वेगळे झाले. आणि आता आहे ना पायपिंग करायची आहे आपल्याला. आता इथून आहे ना परत त्याच पद्धतीने पायपिंग करायची बरं का. डबल फोल्ड केला आहे पट्टीला. आणि हे बघा आता आहे ना दोरीसोबत अटॅच करायची पायपिंग. मी तुम्हाला जवळून दाखवते. हा ब्लाऊजचा जो गळा बनवते ना वेअर करून खूप सुंदर दिसतो बरं का. फक्त फिटिंगमध्ये घ्यायचं आहे आपल्याला, असं ढिलं वगैरे राहू द्यायचं नाही आहे. जेव्हा आपण फिटिंग करतो ना छान अशी फिटिंग करायची, कुठे फुगा वगैरे नाही होऊ द्यायचा आहे. मग अंगावरती ना खूप छान असं फिटिंगमध्ये मागे तर 1 नंबर दिसतं बरं का हे ब्लाऊज. बघा असं पूर्ण दोघी साईडला आहे ना या पद्धतीने मी पायपिंग करून घेते बरं का. आता परत हा जो थोडा जो जास्तीचा कपडा आहे ना तो कट करून घेऊ, जेणेकरून आहे ना पायपिंग खूप बारीक होते छान अशी. आणि आता उलटवून घ्यायचं आहे पायपिंग करायची. म्हणजे आता हे बघा आता पायपिंग आता तयार म्हणजे झाली. आणि इथं सुद्धा व्यवस्थित असं उलटवून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. आता जेवढी तुम्हाला बारीक पायपिंग पाहिजे ना तेवढी बारीक पायपिंग इथं घेऊ शकतो. आता बघा डबल परत शिलाई करून घ्यायची, जेणेकरून मागची फिनिशिंगसुद्धा छान येईल बरं का. हे बघा मागूनसुद्धा खूप छान फिनिशिंग येते. याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा पायपिंग करून घेते मी. हे बघा आता सेम आहे पायपिंग केलेलं आहे आणि आता याला करून घेते. हे बघा खूप छान आणि सुंदर असं मस्त दोघी साईडला मी पायपिंग करून घेतली. इथं दोरी येईन बरं का. आणि बघा आता जो पट्टा मी तयार केलेला आहे ना तो पट्ट्यावरती आता छान असं दोघी साईडने स्टिचिंग करून घ्यायची. हे खाली जाऊ द्यायचं आहे. हे बघा
आणि असा काही गळा छान असा रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, छान असं टिक करून घ्यायचं आहे दोघं साईडला. इथं हे बरोबर आलं आहे का ते बघून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना इथं पण असं टिक करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे ना खालून पकडायचं आहे इथं आणि वरून बरोबर यायला पाहिजे बरं का. बघू शकता तुम्ही. अशी काही डबल शिलाई करून घ्यायची आणि या साईडने सुद्धा आहे ना याच पद्धतीने स्टिचिंग करायची आहे बरं का. हे बघा, इथं डबल करून घ्यायची आहे बॅक ते. बघा, खूप सुंदर असा मस्त नॉर्मल गळा झालेला आहे, बघू शकता. कसा वाटला तुम्हाला हा ब्लाऊजचा मागचा बॅक नेक ब्लाऊज डिझाईन? तर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं दोरी येईन बरं का आणि बटनसुद्धा लावू शकतो आपण. चला तर बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.